यावेळेला आपण सर्वजण स्वतःला त्रिक्याच्या नावाने अभिषेक करूया. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे. यावेळेला सुरुवातीची प्रार्थना ब्रदर शीतल करतील. पवित्र सेनांचा सेनाधीश प्रभू परमेश्वर, प्रभू आमच्या देवा, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, तुझ्या आभार मानतो. माझ्या देव तुझ्या पवित्र पुसाजवळ येतो प्रभू परमेश्वर, तुझं पवित्र काम प्रत्येकावरती मागतो. माझ्या देव प्रभू परमेश्वर, तू महान आहेस, तू पवित्र आहेस, तू अद्भुत आहेस. माझ्या देव असं तुझा पवित्र अभिषेक प्रभू त्या संपूर्ण भक्तीवरती तू त्या मनावरती मागतो. माझ्या देव तुझा अभिषेक बदलांच्या वरती मागतो प्रभू परमेश्वर. आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर. प्रभू तू आज आमच्याशी बोल प्रभू परमेश्वर. आज तुझ्या सांत्वनाचे शब्द प्रत्येकासाठी तू पाठव. कारण तुझं वचन म्हणतं की आहो दुःखी व भाराक्रांत जन तुम्ही सर्वजण मस्त या, म्हणजे मी तुम्हाला विसावं. तिथून तुझे सर्व सामाश्रय भारतामध्ये येतो. नंतर परमेश्वर त्याच्या गोडन प्रेमावर मागून ऐकूया. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. पण या जगाच्या प्रवासामध्ये आपण असताना आपल्या जीवनामध्ये अनेक वर खाली अशी वेळ येत असते. परंतु जर येशू जर आपल्या बरोबर आहे तर आपण या सर्व गोष्टींमध्ये विजय प्राप्त करू शकतो. हालेलुया, हालेलुया. आपण या वेळेला या स्तुतीच्या द्वारे ही प्रार्थना करत आपण प्रभू परमेश्वराच्या चरणी जाऊया. जीवनाच्या सागरात सुका दुःखाची लाट, जीवनाच्या सागरात सुका दुःखाची लाट, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी. जीवनाच्या सागरात सुका दुःखाची लाट, नाव माझी डोलते पाण्यावरी. कधी सैतानी वारा येतो, धक्का हृदयाला मारून जातो, धक्का हृदयाला मारून पळे दुःखाचा डोंगर डोईवरी, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी. जीवनाच्या सागरात सुका दुःखाची लाट, नाव माझी डोलते पाण्यावरी. कधी दुःखाला येते भरती, कधी सुखाला काटे होती, येते संकट चालू लाटावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते
डोलते पाण्यावर जीवनाच्या सागरात सुखा दुःखाची लाट जीवनाच्या सागरात सुखा दुःखाची लाट नाव माझी डोलते पाण्यावरी माझ्या नावेत येशू असता मला नाही कशाची चिंता आहे सुखानु माझे त्याच्या हाती नाव माझी डोलते पाण्यावरी जीवनाच्या सागरात सुखा दुःखाची लाट जीवनाच्या सागरात सुखा दुःखाची लाट नाव माझी डोलते पाण्यावरी नाव माझी डोलते पाण्यावरी नाव माझी डोलते पाण्यावर नाव माझी डोलते पाण्यावर नाव माझी डोलते पाण्यावरी नाव माझी डोलते पाण्यावरी नाव माझी डोलते पाण्यावरी नाव माझी डोलते पाण्यावरी Hallelujah. 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 जर येशू आपल्या नावीत असला तर आपलं नाव कधी बुडणार नाही आणि आपणही कधी बुडणार नाही. म्हणून येशूला नेहमी आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्या, कारण तो आपला उत्तम मेंढपाळ आहे. कारण बायबल म्हणते तो चांगला मेंढपाळ आहे जो आपल्या मेंढरांच्या करिता मरण स्वीकारतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणा, मेंढपाळ प्रभू मेंढरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, हो त्यावरी भाव माझ्या जीवाचा. मेंढपाळ प्रभू मेंढरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, हो त्यावरी भाव माझ्या जीवाचा. घेतो चारा पहा पाखराना, भारी पोशाख देतो फुलाना. धनी तोच माझ्या जीवाचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, हो त्यावरी भाव
धनी तोच माझ्या घराचा, धनी तोच माझ्या घराचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, ओ त्यावरी भाव माझ्या जीवाचा. मेघपाळ प्रभू मेघरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, ओ त्यावरी भाव माझ्या जीवाचा. कोण म्हणतो मी आहे भिकारी, तरी दौलत स्वर्गात माझी. परा होतात क्षणभोनाचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, ओ त्यावरी भाव माझ्या जीवाचा. मेघपाळ प्रभू मेघरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, ओ त्यावरी भाव माझ्या जीवाचा. त्यावरी भाव माझ्या जीवाचा, ओ त्यावरी भाव माझ्या जीवाचा. त्यावरी भाव माझ्या जीवाचा, ओ त्यावरी भाव माझ्या जीवाचा. हालेलुया, 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 हालेलुया. आपण या वेळेला आपण डोळे झाकून प्रभूजवळ विनंती करूया. प्रिय प्रभू येशू, आज तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी बोल. कारण तुझी वचन आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे. आज तू बोल माझ्या देवा. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी बनण्याकरिता तू तुझ्या पवित्र आत्म्याचा तो अभिषेक आम्हाला दे. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालव. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण गेल्या रविवारी प्रगतिशील जीवन यावर आपण मनन केलेला होतो आणि आज आपण खूप महत्वाचा भाग जो आहे त्यावर आज आपण मनन करणार आहोत. कारण आज जर आपण बघितलं तर परमेश्वराचा महान निवडलेला जो सेवक फक्त तो इस्रायल लोकांच्या करिताच नव्हे तर पूर्ण जगभर तो खूप पॉप्युलर आहे आणि सर्व जग त्याला ओळखतात. त्याच्या बाबतीत जर म्हटलं तर प्रियानो, बायबल असं म्हणते की तो देवाच्या उपस्थितीला आपल्या जीवनात प्राप्त केलेला होता.
बघा, आणि एवढंच नव्हे तर देवाची खूप कृपा दृष्टी त्याच्यावर होती अगदी त्याच्या जन्मापासून. कारण जेव्हा त्याचा जन्म झाला त्यावेळेला त्या ठिकाणी सर्व लहान जी बालक आहेत त्या सर्वांचा जर मुलगा असेल तर त्याचा कत्तल करावा, त्याला मारून टाकावं. तो आईच्या गर्भातून येताच असं त्या भागातला म्हणजे त्या राज्यातला राजाचा आज्ञा होती. आणि अशा वेळेला देवाची कृपा दृष्टी त्याच्यावर होती आणि त्याचा जन्म झाला. आणि जो राजा या बाबतीत आज्ञा दिलेला होता त्या राजाच्या राजमहलामध्ये तो त्या ठिकाणी वाटला गेला. आणि त्या राज्यमहलामध्ये तो ऐशारामात वाढला, सर्व राजेशाही थाटात तो वाढला. किती मोठी देवाची कृपा होती. मला वाटतंय तर तुमच्या लक्षात आलं असेल तो कोण आहे. कोण आहे? दुसरा कोणी नाही प्राणू, तो मोशे आहे. कोण आहे? मोशे होता. हालेलुया, हालेलुया. आणि या मोशेला देवाने निवडलं आणि पुन्हा त्याच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे. आणि ती जबाबदारी 6 लाख इस्रायल कुटुंब. किती? 6 लाख इस्रायल कुटुंब. फक्त पुरुष नाही, 6 लाख पुरुष म्हणजे त्याच्याबरोबर 6 लाख स्त्रिया होत्या, मुलं वगैरे भरपूर होते. या 6 लाख कुटुंबाचं प्रतिनिधित्व त्याच्या खांद्यावर होता. आणि तो त्या लोकांना घेऊन जेव्हा त्या दुधामधाच्या देशामध्ये नेत असताना तो जंगलातून जात होता. आणि त्या जंगलामध्ये असताना देखील तो देवाने त्याला भरपूर आशीर्वादित केलेलं होतं. कारण ती 6 लाख कुटुंबाजवळ भरपूर सोनं होतं, चांदी होते, पैसा अडका होता, गुरेढोरे होते. म्हणजेच तो त्यांचा प्रतिनिधित्व करणारा, त्यांचा पुढारी म्हटल्यानंतर जे काही त्यांचं त्या लोकांच्याकडे होतं ते सर्व त्याच होतं. म्हणजेच तो काय होता? श्रीमंत होता. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, तो श्रीमंत होता. तो एवढा श्रीमंत असताना देखील तो देवाजवळ एक वरदान मागतो. आणि आज त्यावर आपण वर्णन करणार आहोत. ते वरदान काय आहे? निर्गमाचं 33वा अध्याय आणि 13वं वचन आपण वाचूया. निर्गमाचं 33वा अध्याय आणि 13वं वचन काय म्हणते बघा. आता माझ्यावर तुझी कृपा दृष्टी आता माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास. हालेलुया. तर या ठिकाणी मोशे काय म्हणतोय? आता माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास. कारण या जगामध्ये आपल्या अनेकांचा हा गैरसमज आहे. देवाची कृपा दृष्टी माझ्यावर आहे याचा अर्थ माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बँक बॅलन्स आहे, बघा, माझं कुटुंब सुखी आहे, मी सुखी आहे, मी निरोगी आहे, याला देवाची कृपा दृष्टी लोक समजतात. प्रियांनो, ही तर देवाची कृपा दृष्टीच आहे आणि देव ह्या सगळ्या गोष्टी देतो. परंतु या ठिकाणी आज आपल्याला बायबल काहीतरी वेगळ्या गोष्टी शिकवत आहे. मोशेच्या द्वारे तो काय म्हणतो? आता जर माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास
कारण देवाची कृपा दृष्टी त्याच्या बालपणापासून आहे हे तुम्ही बघितला. हे सर्व काही त्याच्या जीवनामध्ये आहे. परंतु तो काय म्हणतो, आता माझ्यावर जर तुझी कृपा दृष्टी असल्यास, पुढे काय म्हणते बघा, तुझे मार्ग मला दाखव ना. तुझे मार्ग मला दाखव ना. या ठिकाणी तो काकुळतीची विनंती करतो, तुझा मार्ग मला दाखव ना. कारण देवाची जर कृपा दृष्टी आहे, हॅलो, देवाची जर कृपा दृष्टी आहे तर प्रियानो, देव त्याचा मार्ग आपल्याला दाखवेल. देव त्याचा मार्ग आपल्याला प्रकट करेल. बघा, कारण आज परमेश्वर देवाने आपल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपात तो निवडलेला आहे. आपल्या प्रत्येकाला एक वेगळं जबाबदारी दिलेला आहे. बघा, तुम्हाला कोणाला बाप म्हणून तो जबाबदारी दिलेला आहे, आई म्हणून जबाबदारी दिलेला आहे, मोठा भाऊ म्हणून जबाबदार दिलेला आहे, मोठी बहीण म्हणून जबाबदार दिलेला आहे. आणि तुम्ही जेव्हा कुटुंबाचं प्रतिनिधित्व करण्याकरिता तुमच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेला आहे, कोणाला पालक म्हणून जबाबदार दिलेला आहे. जर देवाचा मार्ग आपल्याला माहित नाही तर बाप आपल्या मुलांना काय मार्ग दाखवणार, आई आपल्या मुलांना काय मार्ग दाखवणार. बघा, बायको आपल्या नवऱ्याला आज कसं ती नांदणार त्या ठिकाणी, नवरा बायकोला कसं त्या देवाच्या मार्गात चालवणार. एखाद्या पाळकाला जर तो मार्ग माहित नाही तर तो पाळक आपल्या मंडळीला कसा देवाच्या मार्गात चालवणार, हा खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतो की तो देवाला म्हणतो, तुझी जर कृपा दृष्टी माझ्यावर आहे तर मला काय कर, तुझे मार्ग मला दाखव ना. तुझा मार्ग मला दाखव ना. कारण मला जर देवाचा मार्ग माहित नाही, मी माझ्या लोकांना काय देवाचा मार्ग दाखवू शकतो. कारण मीच जर हरवला तर माझ्या बरोबर माझी सर्व लोक हरवतील. एखादा बाप हरवला तर त्याच्या बरोबर त्याचे सर्व कुटुंब, त्याची लेकरं हरवतील. एखादा नवरा हरवला तर त्याची बायको, त्याची कुटुंब हरवणार. एखादा मोठा भाऊ हरवला तर त्याच्या वरती जबाबदारी असलेली त्याच्या लहान बहिणी, लहान भावंड ते हरवतील. एखादी मोठी बहीण हरवली तर त्याच्या जबाबदारी असलेली लहान भावंड आणि बहिणी हरवतील. मी काय बोलते समजते? हॅलो, बघा, हे सर्वजण हरवतील. कारण प्रियानो, आज देवाचा मार्ग माहिती असणं ती गरजेचं आहे. मी आज एक वचन तुम्हाला वाचायला देतो, वाचा. 2 पेत्र 2 अध्याय आणि 15वे वचन काय म्हणते बघा. 2 पेत्र 2 अध्याय आणि 15वे वचन. ते सरळ मार्ग सोडून बहकले. ते सरळ मार्ग सोडून बहकले. आता या ठिकाणी देवाचा मार्ग म्हणजे सरळ मार्ग आहे. नवीन करारामध्ये याबद्दल खूप चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे. देवाचा मार्ग हा अरुंद आहे. काय आहे? सर्वजण मोठ्याने, अरुंद मार्ग आहे. आणि या अरुंद मार्गात जात असताना प्रियानो अनेक संघर्ष आहे, अनेक संघर्ष आहे, अनेक अडचणी आहे, अनेक परीक्षा आहे. तो संघर्ष काय आहे? तो संघर्ष गरिबीचा असेल, तो संघर्ष आजारपणाचा असेल, तो संघर्ष अपमानाचा असेल. बघा, तो संघर्ष नाना प्रकारचे तुमच्या परीक्षेचा असेल. आणि या मार्गातून तुम्ही जात असताना प्रियानो नक्की तुम्ही बहकले जाणार आहात. कारण ही जे
काही तुमच्याशी घडतंय हे फक्त तुमच्याशी नाही, प्रभू येशू या जगात असताना त्याच्या बरोबर हा संघर्ष होता. तो देखील या संघर्षातून गेलेला आहे. आणि एवढंच नाही, हा संघर्ष फक्त आपल्या भारतामध्ये किंवा शखानामध्येच नाही, हॅलो, हा संघर्ष पूर्ण जगामध्ये आहे. सर्व जगातल्या विश्वासणाऱ्या लोकांबरोबर, जगातल्या विश्वासणाऱ्या मंडळी बरोबर हा भडकणारे लोक असतात, भडकवणारी लोक असतात. माझी मराठी समजून घ्या जरा, हालेलुया. भडकवणारी लोक असतात. पण तुम्ही कितपत भडकवलं जाणार आहात हे खूप महत्वाचं आहे. बघा, तुम्ही कितपत भडकवलं जाणार आहात हे खूप महत्वाचं आहे. भडकवणारी लोक तुम्हाला सगळ्या ठिकाणी भेटतील जगामध्ये, सगळ्या मंडळीमध्ये, इव्हन आपल्या कुटुंबामध्ये देखील भडकवणारी लोक असतात. बघा, पण तुम्ही कितपत त्यामध्ये येणार हे तुम्ही ठरवायचं. कारण पुढे काय म्हणते बघा, हा, आणि आणि अनितीचे वेतन प्रिय मानणारा, पुन्हा मी वाचतो तो भाग, आणि अनितीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने ते गेले. याच्या मार्गाने ते गेले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी एक विशेष व्यक्तीचं नाव घेण्यात आलेलं आहे. बघा, आणि तो कोण आहे? भौराचा पुत्र बलाम. बलामाची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तर माहिती नसेल, गणना 22 काढून तुम्ही नक्की घरी तुम्ही वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण हा बलाम जो परमेश्वराचा एक अभिषिक्त सेवक होता, परमेश्वराचं मोठं दान त्याच्यामध्ये होतं, परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलेलं होतं. आणि तो जर कोणाला आशीर्वाद दिला तर ती व्यक्ती आशीर्वादित व्हायची, त्याचं भरभराटी व्हायचं. आणि तो बलाम जर एखाद्याला शाप दिला तर तो व्यक्ती शापग्रस्त होऊन त्याचा नाश होत असे. आणि हा बलाम सर्व प्रसिद्ध होता, जगामध्ये प्रसिद्ध होता, सगळ्या ठिकाणी. आणि प्रियानो, त्याला एका राजाचं बोलावणं येतो. त्या राजाचं नाव आहे बलाक. आणि तो जेव्हा बलामाला आमंत्रण देतो, त्याच्याकडे काही नजराणे पाठवतो आणि त्याला बोलवून आपल्या राज्यात येतो. कारण तो त्याला हे सांगत नाही की त्याच्या राज्याला कोणत्या लोकांच्या बोलक्याने व्यापलेला आहे. बायबल वाचल्यानंतर लक्षात येईल की तो काय म्हणतो की इजिप्त राष्ट्रातून मोठा लोकसमुदाय आलेला आहे आणि ते पूर्ण माझ्या राज्याला व्यापलेले आहे. त्यांच्या बरोबर मी युद्ध करू शकत नाही. ते जिथेही गेले ते पूर्ण त्यांना काय केलेलं आहे? सपाट केलेले आहे, धुतलेले आहे. म्हणून तू ये माझ्या राज्यात आणि तू येऊन त्या लोकांना शाप दे, म्हणजे ते शापग्रस्त होतील. आणि नंतर मी त्यांच्या बरोबर युद्ध करेन आणि मी त्यांच्यावर विजय प्राप्त करेन. तो म्हणतो, जेव्हा त्याची लोक बलामाकडे जातात, बलाम त्या लोकांना म्हणतो, मी माझ्या देवाच्या शब्दाच्या विरुद्ध जाणार नाही. जे काही त्याची इच्छा असेल त्याप्रमाणेच मी करेन. त्याला रात्रभर ठेवून घेतो आणि तो देवाजवळ जाऊन प्रार्थना करतो. देव त्याला म्हणतो, जी लोक तुला बोलवायला आलेली आहे त्या लोकांच्या बरोबर तू जाऊ नकोस. कारण ज्या लोकांच्याकरिता तू तुला बोलवत आहे ते माझे आशीर्वादित लोक आहे. मी त्यांना आशीर्वादित केलेला आहे आणि तू त्या ठिकाणी जाऊ नकोस. बलाम येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि त्या बलाकाच्या लोकांना म्हणतो, देवाची इच्छा नाही मी तुमच्या राज्यात यावं आणि त्या लोकांना शाप द्यावं, म्हणून मी काही येणार नाही. ते परत जातात आणि बलाकाला जाऊन
हे सर्व सांगतात. बलाक म्हणतो, असं म्हटलं, ठीक आहे, जितकं तुम्ही घेऊन गेला होता त्याच्याजवळ त्याच्यापेक्षा दुप्पट धनसंपत्ती घेऊन जावा आणि त्याला सांगा, तू जर येऊन हे माझं काम केला तर मी तुला एक मोठा पदही देईन. आणि ते पुन्हा बलामाकडे येतात. प्रियानो, मोह सगळ्यांना आहे. हालेलुया, हालेलुया. कारण ज्या वेळेला आपण अभिषिक्त होतो, ज्या वेळेला देव आपल्याला पाचारण करतो, त्यावेळेला आपण देवाला भरपूर वचन दिलेले आहोत. आजपासून मी हे करणार नाही, आजपासून मी ते करणार नाही, हे सगळं सोडून देईन, ते सगळं सोडून देईन, असं करेन, तसं करेन, वगैरे वगैरे वगैरे. मी जगेन तर देवासाठी जगेन. परंतु ज्या वेळेला मोह माया आपल्या समोर येते, त्यावेळेला आपल्या डोळ्यावर एक प्रकारचा पडदा येतो आणि आपण दिलेली सर्व वचन विसरून जातो. बलामा समोर जेव्हा येऊन सांगतो, बलामाला देखील थोडासा मोह आलेला आहे. कारण देवाने त्याला सांगितलं, तू जाऊ नको म्हणजे जाऊ नकोस. परंतु तो हे सर्व ऐकल्यानंतर त्याला मोह सुटतो आणि तो पुन्हा जाण्यासाठी निघतो. प्रियानो, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, परमेश्वर देव गाढवाच्या द्वारे बलामाशी बोललेला आहे. तो गाढव बोलतो. कधी गाढव बोललेला ऐकला? मग आपला बायबल सांगते, गाढवाद्वारे परमेश्वर त्याच्याशी बोलतो, त्याला समज देतो आणि तरी तो जातो, तरी तो जातो. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियानो, तो आपलं सर्व गमावतो. आज मोशे द्वारे परमेश्वर हेच म्हणतो की आज माझ्याकडे धनसंपत्ती आहे, बुद्धिमत्ता आहे, बघा, माझ्याकडे आरोग्य आहे, माझ्याकडे चांगलं कुटुंब आहे, पद आहे, याचा कधी गर्व करू नका, त्यामध्ये बहकले जाऊ नका. आणि म्हणून या ठिकाणी मोशे देवाजवळ प्रार्थना करून काय मागत आहे? तो म्हणतो, आता माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास तुझे मार्ग मला शिकव ना, तुझा मार्ग मला शिकव ना. कारण प्रियानो, आपण भडकलं जाऊ नये, आपण भडकटू नये, हे खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण जर भडकलं गेलो, आपण जर स्वतः हरवलं गेलो तर प्रियानो, आपल्या बरोबर आपण आपलं सर्व अभिषेक हरवतो, देवाचा आशीर्वाद हरवतो. म्हणून प्रियानो, आपल्याला देवाजवळ, देवाची जर कृपा दृष्टी आहे तर देवाची इच्छा काय आहे हे समजून त्याप्रमाणे चालणं गरजेचं आहे. आणि स्तोत्रकर्ता खूप सुंदर म्हणते, जसं पूर्व पश्चिम हे वेगळं आहे, तसंच पृथ्वी आणि आकाश जितके लांब आहे तितकं देवाचे आणि मनुष्याचे विचार वेगळे आहे. कारण मनुष्य जो विचार करतो देव तसा विचार करत नाही. आज देवाची विचार मनुष्याच्या विचारापेक्षा वेगळा आहे, वेगळा आहे. लक्षात ठेवा, देवाचे विचार मनुष्याच्या विचारापेक्षा, मनुष्याच्या कल्पनेपेक्षाही ते खूप वेगळा आहे. प्रियानो, हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून देवाची इच्छा समजून घेणं अति गरजेचं आहे. पण अजून एक वचन वाचूया आणि या ठिकाणी तुम्हाला खूप सुंदर उदाहरण मिळेल. आपण दुसरा इतिहास काढूया. आणि त्याचा पहिला अध्याय, आणि या ठिकाणी आपण हालेलुया, 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 हालेलुया. 7 ते 12 हे वचन आपण एक एक करून वाचूया. ऐका काय म्हणते बघा.
त्या रात्री देवाने त्या रात्री देवाने शल्मोनास दर्शन देऊन म्हटले शल्मोनास दर्शन देऊन म्हटली, की तुला काय वर हवाय तुला काय वर हवा तो माग. तुला काय वर हवा तो माग. तर बघा प्राणो, या ठिकाणी स्वतः परमेश्वर देव शल्मोनाला दर्शन देतो. आज लक्षात घ्या, तर परमेश्वर जर आपल्याला दर्शन दिला तर आपण काय मागणार आहोत? देवा माझ्याकडे घर नाही, मला मोठं घर दे. देवा माझ्याकडे 4 व्हीलर आहे परंतु ते लहान आहे, आणि माझ्याकडे एसयूव्ही दे, मोठं दे. बघा, देवा माझ्या मुलाला हे कर, माझ्या मुलीला हे कर, किंवा माझ्या नवऱ्याचं प्रमोशन वाढू दे, भरपूर पगार मिळू दे. हे ते याच गोष्टी आपण मागणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी शल्मोन ज्याला त्याच्या बापाची गादी मिळालेली आहे, बापाच्या ठिकाणी त्याचा बाप दावीद, त्याच्या ठिकाणी त्याला राजा म्हणून त्या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे. तो राज्यपदावर आहे, आणि देव स्वतः शल्मोनाला दर्शन देतो, स्वतः दर्शन देतो. आणि देव म्हणतो की तुला काय हवं आहे ते तू माग, ते तू काय कर, माग. आणि प्राणो, शल्मोन पुढे आपण वाचूया. शल्मोन काय म्हणते बघा पहिल्यांदा. हा, शल्मोन देवास म्हणाला, शल्मोन देवास म्हणाला, माझा बाप दावीद माझा बाप दावीद ह्याचवर तुझी फार कृपा आहे. याचवर तुझी फार कृपा असे, व तू मला त्याच्या जागी राजा केले. त्याच्या जागी राजा केले आहे. हालेलुया. तर या ठिकाणी शल्मोन पहिल्यांदा म्हणतो तो राजा झालेला आहे, तो राजा झालेला आहे, परंतु तो विसरलेला नाही. कारण त्याचा बाप मेंढपाळ होता, आणि मेंढपाळापासून तो राजा झाला. त्याला राजा बनवणारा कोण आहे? कोण लोक नाही, कोणी नाही, तर देवाने त्याला राजा म्हणून नेमलेला आहे. ही देवाची कृपा आहे, आणि तीच कृपा देवाने आज माझ्यावर केलेली आहे, आणि मला देखील तो काय केलेला आहे? राजा म्हणून नेमलेला आहे. ही तुझी कृपा आहे, त्याच्या जागी तू मला राजा म्हणून नेमलेला आहे. पुढे, आता हे परमेश्वरा आता देवा, हे परमेश्वरा देवा, तू माझा बाप दावीद तू माझा बाप दावीद ह्यास दिलेले वचन यास दिलेले वचन पूर्ण कर. मातीच्या रजकणाप्रमाणे मातीच्या रजतकणाप्रमाणे संख्येने विपुल अशा संख्येने प्रजेवर विपुल अशा प्रजेवर तू मला राजा तू केले. मला राजा केले आहेस. बघा, म्हणजे त्याला मोठं राजपद दिलेलं आहे. त्याच्या राज्यामध्ये किती भरमसाठ लोक आहेत. मातीच्या रजतकणाप्रमाणे इतक्या लोकांच्यावर तुम्हाला राजा केलेला आहेस, इतक्या लोकांच्यावर मी राजा झालेला आहे. त्याला त्याचा गर्व नाही, त्याला त्याचा मोठेपणा वाटत नाही. त्याला त्याच्या मनात देवाचं भय आहे. प्रियानो, मनात तो काय म्हणतोय बघा पुढे. या प्रजेसमोर वर्तण्यास मला आता चातुर्य व ज्ञान आता दे. चातुर्य व ज्ञान दे. तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करता शासन येईल? कोणाला करता येईल. हालेलुया, हालेलुया. कारण या ठिकाणी शल्मोनाला माहिती आहे, ही जी प्रजा ज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्याच्यावर मुख्य नेमलेला आहे, ही प्रजा दुसरं कोणी नाही तर ही देवाची प्रजा आहे. हे देवाची लोक आहे. बघा, आणि माझ्या हातून कोणत्याही प्रकारचा चूक होऊ नये. प्रियानो, देव जेव्हा आपल्याला एखादा मोठेपणा देतो, एखाद मुख्य जबाबदारी देतो, ही देवाची कृपा आहे. आणि देव आपल्याला या गोष्टीबद्दल विचारतो. प्रियानो, कारण देव जेव्हा हे विचारतो त्यावेळेला तो आपल्या आतमध्ये काय आहे, आपलं मन कोणाशी झडलेलं आहे हे तो बघत असतो. कारण मनुष्य जो आहे तो 5 गोष्टी मागतो.
त्याचं हेच स्वार्थ आहे. एक साधारण व्यक्तीचं हेच स्वार्थ आहे. तो 5 गोष्टी मागत असतोय आणि ती गोष्ट कोणती आहे आपण वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 11 वचन. देव शल्मोनास म्हणाला, देव शर्मणास म्हणाला, ज्या अर्थी असा शांती असा तुझा मानस तुझा आहे, मानस आहे, तुझ्या मनात आहे. म्हणजे तू धनसंपत्ती व पहिली ऐश्वर्य गोष्ट, तू धनसंपत्ती म्हणजे धनाचा तू लोभी नाहीस. दुसरं, म्हणजे तू धनसंपत्ती व ऐश्वर्य ही मागितली नाही, धनसंपत्ती व ऐश्वर्य ही मागितली नाहीस. आपल्या वैऱ्यांचे प्राण आपल्या वैऱ्यांचे प्राणहरण करण्याचे अथवा दीर्घायुष्य अथवा होण्याचे दीर्घायुष्य होण्याचे मागितले नाही. मागितले नाही. तर ज्या लोकावर मी तुला ज्या राजा लोकांवर मी तुला राजा नेमला आहे, या ठिकाणी देव म्हणतो मी तुला नेमलेला आहे. कारण त्याच्या मनामध्ये मन ओळखलं की तो म्हणत नाही मी माझ्या बापाच्या जागी आलेला आहे. लोकांना वाटते माझ्या बापाकडून ही संपत्ती आलेली आहे, माझ्या आई बापांनी मला शिक्षण दिलेलं आहे, मला जगित ज्ञान आहे, माझी मेमरी पॉवर जास्त आहे, मी बुद्धिमान आहे. अनेक लोक बघा आपल्या समोर अनेक डिग्र्या घातलेल्या असतात. मी अमेरिकेची डिग्री आहे, ह्याची डिग्री आहे, त्याची डिग्री आहे, मी असा हे आहे, मी तसा ते आहे. मिळालो आज तुमच्याकडे जे काही जगित डिग्री आहे त्या सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या आहेत ते तुमच्याकडे ठेवा. परंतु तुमच्या जवळ स्वर्गीय डिग्री आहे का, स्वर्गीय ज्ञान आहे का, हे खूप महत्वाचं आहे. शल्मोनाकडे त्याच्या बापाकडून ते राजपद मिळालं, परंतु शल्मोन विसरला नाही हे राजपद माझ्या बापाला कोण दिलेला होता आणि आज माझ्या बापाकडून ते माझ्याकडे आलं, परंतु त्या मागे देणारा कोण आहे हे तो ओळखतो. आणि म्हणून तो देवाजवळ हे राजपद चालवण्याकरिता देवाजवळ तो काय म्हणतो, चातुर्य व ज्ञान मागतो. काय मागतोय? चातुर्य आणि ज्ञान मागतो. आणि देव हे ऐकून त्याच्यावर खूप प्रसन्न झालेला आहे. आणि म्हणून देव म्हणतो की तू तर मी तुला राजा नेमला आहे, त्या माझ्या लोकांचे शासन कराव्यास चातुर्य व ज्ञान एवढीच तू स्वतःसाठी मागितलास. चातुर्य आणि ज्ञान एवढंच तू स्वतःसाठी मागितलेलं आहे. आणि 12 वचन प्लॅन खूप महत्वाचं आहे. काय म्हणते बघा, त्या अर्थी चातुर्य व ज्ञान ही तर तुला देतोच. काय म्हणते? चातुर्य व ज्ञान हे तर मी तुला देतोच. पुढे याखेरीज आणखी तुझ्या पूर्वी कोणाही राजास प्राप्त झाली नव्हती. कोणाही राजास प्राप्त झाली नव्हती. व तुझ्यानंतर कोणाशी कधी प्राप्त व्हावयाची नाही. एवढी धनसंपत्ती व ऐश्वर्य मी तुला देईन. हालेलुया, 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 हालेलुया. कारण प्रियानो देवाला आपल्या गरजा माहिती आहे. देवाला आपल्या जगित आवश्यकता माहिती आहे. आणि म्हणून आज एखाद्या राजाला राज्य चालवण्यासाठी त्याला काय काय हवं आहे हे सर्व देवाला माहिती आहे. प्रियानो हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव चाचपळून बघतो त्याला कशाचा मोह आहे, त्याला कशाचा लोभ आहे. आज प्रियानो मोशे जवळ या सगळ्या गोष्टी होत्या आणि देव चाचपळत आहे मोशेला देखील. तो काय मागतो? तो म्हणतो हे देवा तुझी कृपा दृष्टी असल्यास मला तुझं मार्ग दाखव. जर देवाची कृपा दृष्टी आपल्यावर आहे तर देव प्राणो आपल्याला त्याचा मार्ग, त्या वरील गोष्टी तो दाखवेल, तो वरील मार्गावर चालण्यासाठी तो शिकवेल. कारण जेव्हा प्राणो आपण त्या मार्गावर चालतो त्यावेळेला अधिक आणि अधिक आपण देवाला ओळखतो.
अधिक आणि अधिक आपण देवाच्या जवळ जातो. बघा, कारण सर्व काही त्याच्यापासून आहे, सर्व काही त्याच्याकडून आहे आणि सर्व काही तोच आहे. हो, हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून आपल्याला त्याचा मार्ग समजून घेणं, त्याची इच्छा काय आहे हे समजून घेणं अति गरजेचं आहे. हे गरजेचं आहे. प्रियानो, या ठिकाणी जेव्हा शलोमोन या गोष्टी समजून घेतला, प्रियानो, देवाने त्याला फक्त चातुर्य आणि ज्ञानच नाही तर देवाने त्याला काय दिलं? धनसंपत्ती दिली आणि ऐश्वर दिलं. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून देवाचा मार्ग हे समजणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही त्या मार्ग समजत नाही, तुम्ही हरवणार. प्रियानो, तुम्ही भरकटणार. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या कोणतंच पूर्ण करणार नाही. मग तुम्ही कौटुंबिक असू दे, एखादा भाऊ असू दे, एखादी बहीण असू दे, एखादा नवरा असू दे, एखादी बायको असू दे, एखादा पालक वर्ग असू दे. आज मी बघितलेलं आहे, अनेक जे उद्ध्वस्त होण्याच्या मागचं कारण काय आहे? त्यांना देवाची इच्छा, देवाचं मार्ग माहिती नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण अजून एक वचन वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लोक शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि 4थं वचन बघा काय म्हणते. 19वा अध्याय आणि 4थं वचन. हालेलुया. हा, तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. हालेलुया. प्रियानो, हा कोण आहे? हा एक जकातदार आहे. तो जकातदारांचा मुख्य होता. बघा, जकातदारांचा मुख्य होता. आणि प्रियानो, तो येशूला पाहण्यासाठी जातो आणि यहुद्यांच्या नजरेमध्ये ही जकातदार म्हटल्यानंतर खूप मोठं पापी समजायचे. त्यांना कधी ते आपल्यामध्ये सामावून घेत नव्हते, त्यांना जवळ करायचे नाही, त्यांना आपल्या पंक्तीत किंवा त्यांच्या पंक्तीत ते जात नव्हते. कारण जकातदार जेव्हा जकात गोळा करण्यासाठी ते लोकांच्यावर अन्याय अत्याचार करत होते, भाला वगैरे दाखवून त्यांना लुबाडायचे. आणि प्रियानो, तो जेव्हा जातो सर्व लोक, आणि तो काय आहे? बायबल म्हणते तो गिट्टा मनुष्य आहे, हे नाही. आणि जेव्हा ते बघता लोक समुदाय, हा आमच्यामध्ये का आलेला आहे? सर्वजण त्याला ढकललेले असणार आहेत, तिथं हाकलून दिलेले आहेत, त्याला जवळ येऊ दिलेलं नाही. परंतु त्याच्या मनामध्ये तो तळमळ आहे, मला देवाचा मार्ग काय करायचा आहे? त्या मार्गावर जायचं आहे आणि देवाला पाहायचं आहे. म्हणून त्या मार्गावर जाण्यासाठी तो काय केलेला आहे? तो येशू याच मार्गाने जाणार आहे हे त्यानं ओळखून घेतला आणि त्या मार्गावर तो पुढे जाऊन एका उंबराच्या झाडावर चढून बसलेला आहे. उंबराच्या झाडावर चढून बसलेला आहे. कारण तो मार्ग सोडलेला नाही. आज आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला आपलं देखील जीवन जखयासारखं असते. अनेक लोक आपल्याला जवळ घेत नाहीत प्रियानो, कारण आपल्या हातून पूर्वी काहीतरी पाप घडलेलं असेल, चुका घडलेल्या असतील, आपण कुठेतरी भरकटलेले आहोत. आणि लोक जेव्हा आपण सुधारण्याचा प्रयत्न करतो, जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, लोक म्हणतात हा पापी आहे, हा दुष्ट आहे, हा गुंड आहे, हा विश्वासघातकी आहे, हा असा आहे, हा तसा आहे, त्याला जवळ येऊ देत नाही. आणि प्रियानो, म्हणून बायबल म्हणते की ज्या वेळेला तुमच्यातलं दुरात्मे काढून टाकण्यात आले, ती जागा पोकळ असते, त्याला आत्म्याने, पवित्र आत्म्याने भरणं गरजेचं आहे, नाहीतर 7 पट अधिक शक्ती त्यामध्ये येऊन बसते. परंतु ते भरण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? देवाचा मार्ग धरणं गरजेचं आहे. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या मार्गावर चालणं गरजेचं आहे. हट्ट आणि जिद्द पाहिजे. झक्कियाशी प्रियानो असंच झालेलं आहे. परंतु त्याला तो मार्ग हवा आहे, त्याला त्या मार्गावर चालायचं आहे. म्हणून तो त्या मार्गावर जातो.
या ठिकाणी वेळ कमी आहे नंतर अनेक साक्ष आहेत मी तुम्हाला देऊ शकतो. पण त्या मार्गावर जाऊन तो त्याची प्रतीक्षा करतो आणि त्याची प्रतीक्षा आपल्याला माहिती आहे पूर्ण झालेला आहे. पूर्ण झालेला आहे. कारण येशू जेव्हा त्या जागेला येतो त्याच्या मनातली जी काही भावना आहे तो ओळखतो आणि म्हणून पूर्वी खूप ओळख असल्यासारखी त्याला म्हणतो, अरे जक्रिया खाली उतर, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. आणि प्रियानो तो त्याच्या घरी गेल्यानंतर जक्रिया त्याच्या जवळ बसल्यानंतर देवाचा मार्ग त्याला कळालेला आहे. देवाचं सत्य त्याला कळालं आणि तो आणि त्याचं घराणं आशीर्वादित झालेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण तो मार्ग अरुंद आहे, एवढं सोपं नाही प्रियानो. या मार्गावर चालणं कठीण आहे. बघा, अनेक लोक तुम्हाला भोगवण्यासाठी येते, तुम्हाला त्या मार्गावर धटून राहायचं आहे. शेवटी जय आशीर्वाद तुमचाच आहे. शेवटी तुमचं जीवन सुखी होणार, तुमचं कुटुंब सुखी होणार, तुम्ही सुखी व्हाल. या जगासाठी नाही, त्या जगासाठी देखील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण शेवटचं वचन वाचूया म्हणजे लक्षात येईल. प्रेषितांचा 26वा अध्याय आणि 19वा वचन बघा. प्रेषितांचं 26वा अध्याय आणि 19वा वचन. हालेलुया. म्हणून हे राजा अग्रिप्पा, म्हणून हे राजा अग्रिप्पा, मी तो स्वर्गीय दृष्टांत अवमानिला नाही. अवमानिला नाही. हालेलुया, हालेलुया. इथं प्रियानो अग्रिप्पा राजा संत पौलाला बोलतो, हा तू मूर्ख झालास का? तू वेडा झालास? कोणाच्या मागे पळायला लागलायस? काय करायला लागलायस? तू काय होतास? मोठ्या लोकात बसणारा मोठं पद तुझ्याकडे होत, तुला एवढं मोठं अधिकार तुझ्याकडे होता आणि हे सर्व सोडून तू काय करायला लागलायस? कोणाच्या मागे फिरायला लागलायस? आणि अनेक लोक तुम्हाला असंच म्हणतात बघा. पण प्रियानो, त्या राजा अग्रिप्पाला पौल म्हणतो की मी स्वर्गीय दृष्टांताचा अवमान करणार नाही. कारण स्वतः तो मला प्रगट झालेला आहे, स्वतः तो माझ्याशी बोललेला आहे आणि मला कळलेला आहे सत्य काय आहे आणि मार्ग कोणता बरोबर आहे आणि मी त्याच मार्गाने चालणार. बोल, काही असू दे, काही असू दे, कारण मला सत्य कळालेलं आहे. आज प्रियानो अनेक पदवीधर लोक आपल्या जवळ येतात. पदवीधर म्हणजे मोठी लोक, मोठ्या समाजामध्ये प्रतिष्ठा असणारी लोक, बुद्धिमान लोक, आणि आपल्याला म्हणतात, बघ माझ्याकडे काय काय आहे, बघ आज मी किती श्रीमंत आहे, तुझ्याकडे काय आहे, तू तिथं जातोस, तुझ्याजवळ काय आहे, तुला काय मिळालेलं आहे. बघ आज मी माझ्याकडे बघ काय काय आहे, माझ्याकडे भरपूर आशीर्वाद आहे. याला आशीर्वाद म्हणत नाही, याला कृपा म्हणत नाही. प्रियानो, आज तुमच्या डोक्यातून हा भाग काढून टाका. देवाची कृपा याचा अर्थ एखादं घर, एखादं बँक बॅलन्स, एखादं चांगली नोकरी, एखादं काय म्हणतात त्याला गाडी, एखादा बंगला, एखादं हे नाही. हे सर्व देव तुम्हाला दिलेलाच असतो. एखादी मुलगी जेव्हा लग्न करून येते त्यावेळेला ती आपल्या बरोबर काय करते, संसार सेट घेऊनच येते. हालेलुया, 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 हालेलुया. तिला आणायचे तसं देव तुम्हाला हे सर्व तुम्हाला दिलेलाच आहे. परंतु ते खरं तो संसार टिकवणं, त्यामध्ये वाढणं, त्यामध्ये प्रगती करण्यासाठी फक्त त्याचा मार्ग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि देवाची जर कृपा दृष्टी तुमच्यावर आहे तर तो तुम्हाला हालेलुया त्याचा मार्ग शिकवेल.
त्याचा मार्ग दाखवेल, त्या मार्गावर तुम्हाला चालवेल. म्हणून प्रियानो, देवाजवळ सुखी जीवन, सुखी कुटुंब होण्यासाठी त्याचा मार्ग, त्याची इच्छा ही देवाजवळ मागा, ही अपेक्षा करा, जसं मोशेने केलेलं आहे. कारण आपण या जगामध्ये भरकटू नये, कारण या जगाचा मार्ग रुंद आहे प्रियानो, आणि देवाचा मार्ग अरुंद आहे. आपण भरकटू नये, भटकू नये, म्हणून देवाजवळ त्या गोष्टी मागा. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यावेळेला आपण सर्वजण डोळे झाकूया आणि आज तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करून स्वतःला विचारा की तुम्ही देवाची कृपा आजपर्यंत कशाला समजत होता. आज प्रियानो, तुम्हाला समजल्यानंतर पश्चात्ताप हृदयाने देवाजवळ विनंती करा. देवाजवळ आज मागा की प्रभू, खरोखर तुझी जर कृपा दृष्टी माझ्यावर आहे तर आज मला तुझा मार्ग दाखव ना. जसं मोशे म्हणतो त्याप्रमाणे म्हणा आणि मागा प्रियानो देवाजवळ. कारण तो म्हणतो, तुम्ही जर माझ्याजवळ येऊन माझ्या नावाने मागाल तर मी हे सर्व तुम्हाला दिल्या वाचून राहणार नाही. कारण तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुमच्या सर्व मागण्या मान्य करेन. यावेळेला आज या गीताद्वारे प्रभूला वचन द्या प्रियानो. तुम्ही हात उघडून म्हणा, येशूच्या मागे मी चालू लागली, येशूच्या मागे मी चालू लागे, येशूच्या मागे मी चालू लागे. न फिरणार, न फिरणार. सर्वजण येशूच्या मागे मी चालू लागे, येशूच्या मागे मी चालू लागे, येशूच्या मागे मी चालू लागे. न फिरणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार. येशूच्या मागे मी चालू लागे, येशूच्या मागे मी चालू लागे, येशूच्या मागे मी चालू लागे. न फिरणार, न फिरणार. येशूच्या मागे मी चालू लागे, येशूच्या मागे मी चालू लागे. न फिरणार, न फिरणार. जरी कोणी मज संगी नाही, जरी कोणी मज संगी नाही, जरी कोणी मज संगी नाही. मी चाले, मी चाले. जरी कोणी मज संगी नाही, जरी कोणी मज संगी नाही, जरी कोणी मज संगी नाही. मी चाले, मी चाले. सर्व माझ्या बरोबर. येशूच्या मागे मी चालू लागे, येशूच्या मागे मी चालू लागे, येशूच्या मागे मी चालू लागे. न फिरणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार.
जगाला सोडून क्रूस मी घेऊन मी चाले जगाला सोडून कृष्णी घेऊन जगाला सोडून कृष्णी घेऊन जगाला सोडून क्रूस मी घेऊन न फिरना I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. No turning back, no turning back, no turning back, no turning back. The world behind me, the cross before me. The world behind me, the cross before me. The world behind me, the cross before me. Yet I will follow, yet I will follow, yet I will follow, yet I will follow. होय माझ्या देवा, आज आम्ही जे काही आहोत ते फक्त तुझ्या दया कृपेने आहोत. तुझेच प्रेम आहे. आज येशू देवा, या गोष्टी आम्ही कधी 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 विसरू नये, कारण तू आम्हावर इतका प्रेम केलेला आहे. स्वतः तू मानव रूप धारण करून या जगात आलास. आमची सर्व पाप आणि अपराध तू स्वतः घेतलास आणि आमच्या पापाच्या क्रूसखांबावर तू स्वतः अर्पण झालास. आणि प्रभू, तुझ्या रक्ताची आज तू आम्हाला पाप क्षमा, अपराधांची क्षमा आणि शापमुक्ती तू दिली आहे. आज येशू देवा, हे आम्ही कधी विसरू नये, कारण तू आम्हाला यासाठी तारण दिलेला आहे की आम्ही या जगाचे नाही तर त्या स्वर्गाचे संपत्ती व्हावी, कारण आम्ही त्या स्वर्गास आहोत. म्हणून येशू, आज तू जी जर कृपा दृष्टी आज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर आहे, तर माझ्या देवा, आम्हाला तुझा मार्ग दाखव, त्या मार्गाने तू चालव, की ज्याच्याद्वारे आम्ही अधिक आणि अधिक तुला ओळखू शकेल आणि अधिक तुझी कृपा दृष्टी आमच्या जीवनात येईल आणि आम्ही या जगामध्ये तुझं साक्षी बनेल. म्हणून तो अभिषेक आम्हाला दे, तो अभिषेक दे प्रभू. आणि आज आमच्या मनातलं गैरसमज काढून टाक, आमच्या मनातलं सर्व प्रकारचा नकारार्थी विचार काढून टाक, आमच्या मनातलं भय काढून टाक, आमच्यामध्ये असलेला अविश्वासूपणा तू काढ आणि आम्हाला तुझ्या विश्वासामध्ये दृढ आणि दृढ कर. म्हणून तो अभिषेक आम्हाला दे, तो अभिषेक दे प्रभू, तो अभिषेक दे. हालेलुया, 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 हालेलुया. Touch them and heal them, O Lord Jesus. Touch, 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 touch them, O Lord. Set them free, O Lord Jesus. Fill them with your mighty spirit, O Lord. Hallelujah, 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 hallelujah. Amen, amen. Praise the Lord, praise the Lord. यावेळेला येशूने जी आपल्याला पित्याची प्रार्थना शिकवलेली आहे, पण सर्वजण एका आवाजात समजून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे या पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले आहे तसे तू आमची ऋण आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर वाईटापासून तू सोडी. कारण राज्य, सामर्थ्य आणि बळ सर्व काळ तुझीच आहे. आमेन. त्याला मना वाकून परमेश्वराचा आशीर्वाद मागा प्राणी.
बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली परमेश्वराची कृपा, प्रभू येशूची शांती, पवित्र आत्म्याचा सुंदरचा सहभागिता आज तुम्हा प्रत्येकाबरोबर आणि तुमच्या कुटुंबियाबरोबर सदा आणि सर्व काळ असो. परमेश्वर राखत, परमेश्वर राखत, परमेश्वर राखत. परमेश्वराची शांती तुम्हा प्रत्येकाबरोबर असो.